Welcome to Mahali's Academy, program for while loop. To print first 5 natural numbers with full logic explanation by Professor Nikhil Mahali. चला आपण पाहत आहोत प्रोग्रामिंग इन सी. त्यामध्ये आपलं 3rd युनिट चालू होतं कंट्रोल स्ट्रक्चर. लास्ट लेक्चर पर्यंत नेस्टेड फॉर लूप कंप्लीट केल्यानंतर आपण पुढे पाहत आहोत व्हाईल लूप फॉर सी. आता आपण व्हाईल लूप कडे जातोय. आतापर्यंत आपण आयटरेटिव्ह स्टेटमेंट पाहत होतो. आयटरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स होते. फॉर लूप होतं, व्हाईल लूप होतं, डू व्हाईल लूप होतं. फॉर लूप आणि त्यानंतर फॉर लूप मध्ये फॉर लूप, असा नेस्टेड फॉर लूप. हे प्रोग्राम्स आणि ते कन्सेप्ट क्लिअर केले. आता पुढचा जो कन्सेप्ट येतो तो व्हाईल लूप. ओके, आता व्हाईल लूप फॉर सी प्रोग्रामिंग आपल्याला पाहायचे. व्हाईल अँड डू व्हाईल लूप्स आर ऑल्सो रिपिटेटिव्ह ऑपरेशन. जसं फॉर लूप हा रिपिटेटिव्ह ऑपरेशन साठी यूज केला जातो, अगदी तसंच व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप हा सुद्धा रिपिटेटिव्ह ऑपरेशन साठी यूज करण्यात येतो. व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप सुद्धा रिपिटेटिव्ह स्टेटमेंट साठी, रिपिटेटिव्ह ऑपरेशन साठी यूज करण्यात येतो. लक्षात घ्या, या ठिकाणी लूप म्हणजे काय? लूपचं मिनिंग आहे की एकच प्रोग्राम म्हणजे एकच स्टेटमेंट पुन्हा 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 रन होईल. तोपर्यंत ते स्टेटमेंट रन होईल जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. एकदा कंडिशन फॉल्स झाली की मग तो लूप ऑपरेट व्हायचा थांबतो, आहे की नाही? यालाच लूप म्हणतो ना आपण. त्यासाठी आपण फॉर लूपही तसाच ऑपरेट होत होता, अगदी व्हाईल लूपही तसाच ऑपरेट होतो. ओके, मग पुढे द ऑपरेशन्स आर स्लाइटली डिफरंट दॅन द फॉर लूप. व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप पेक्षा फॉर लूपचं ऑपरेशन थोडंसं वेगळं असतं. ओके, स्लाइटली डिफरंट असतं. द ऑपरेशन ऑफ द व्हाईल लूप इज सच दॅट फर्स्ट द कंडिशन इज चेक्ड. आता फॉर लूप मध्ये जर तुम्ही पाहिलं बरं का, व्हाईल लूप मध्ये तर सुरुवातीला कंडिशन चेक केली जाते, मग तो लूप ऑपरेट होतो, मग तो लूप रन होतो. फॉर लूप मध्ये तसं नव्हतं. फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन, मग कंडिशन आणि मग इन्क्रीमेंट, असा होता फॉर लूपचा फॉर्मॅट, फॉर लूपचा सिंटॅक्स. तसं व्हाईल लूप मध्ये नाहीये. व्हाईल लूप मध्ये अगोदर कंडिशन चेक केली जाते आणि मग तो लूप ऑपरेट होतो, मग तो लूप रन होतो. इफ द कंडिशन इज ट्रू देन द स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. म्हणजे पुढे दिलेलं स्टेटमेंट फक्त आणि फक्त तेव्हाच एक्झिक्यूट होईल जेव्हा युजरने प्रोव्हाइड केलेली कंडिशन ट्रू असेल. इफ कंडिशन इज गेटिंग फॉल्स, जर कंडिशन फॉल्स झाली तर पुढचं स्टेटमेंट त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे तोपर्यंत स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहील जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे. नेक्स्ट, वन्स द स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड देन द कंडिशन इज अगेन चेक्ड अँड धिस कीप्स ऑन रिपीटिंग अंटिल द कंडिशन इज फॉल्स. एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंट तोपर्यंत एक्झिक्यूट होत राहील जोपर्यंत युजरने प्रोव्हाइड केलेली कंडिशन ट्रू असेल. म्हणजे एकदा तो कंडिशन चेक करेल, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. परत एकदा कंडिशन चेक करेल, ट्रू असेल तर पुन्हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. पुन्हा चेक करेल कंडिशन, परत ट्रू असेल तर पुन्हा ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. हे तोपर्यंत रिपीट होत राहील जोपर्यंत ती कंडिशन फॉल्स होत नाही. कंडिशन फॉल्स झाली की तुमचा व्हाईल लूप टर्मिनेट होतो. पुढे, इफ द कंडिशन इज गेटिंग फॉल्स देन स्टेटमेंट इनसाइड द लूप आर नॉट एक्झिक्युटेड अँड इन्स्टेड द कंट्रोल डायरेक्टली कम्स आउट ऑफ द लूप. थोडक्यात काय की जर समजा तुमची कंडिशन फॉल्स झाली की तुमचा व्हाईल लूप डायरेक्टली टर्मिनेट होऊन जातो, तो स्टेटमेंट पुन्हा एक्झिक्यूट होत नाही. चला, व्हाईल लूप तर कळालं. एक रिपिटेटिव्ह स्टेटमेंट जो आहे तो तोपर्यंत एक्झिक्यूट होतो जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. म्हणजे व्हाईल लूप मध्ये सगळ्यात महत्वाची ती कंडिशन, जी त्यामध्ये जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत व्हाईल लूप एक्झिक्यूट होत राहील. बरं, आता पाहूया व्हाईल लूपचा सिंटॅक्स. व्हाईल लूपचा सिंटॅक्स असाच काहीतरी कंडिशनच्या रिलेटेड आहे. बघा, दिसतोय या ठिकाणी, दिसतंय की या ठिकाणी व्हाईल लूप तुम्ही अप्लाय केला आणि कंडिशन प्रोव्हाइड केली. बरं का, व्हाईल लूप अप्लाय केला आणि ब्रॅकेटमध्ये कंडिशन प्रोव्हाइड केली. आता ही जी कंडिशन आहे ती जोपर्यंत ट्रू आहे ती कंडिशन प्रथम चेक होईल. ट्रू आली तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. अगेन तो परत इथे वर जाईल, परत कंडिशन ट्रू आली, परत स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, परत वर येईल, परत कंडिशन ट्रू आली, परत स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, परत वर आली आणि नंतर परत कंडिशन त्यांनी चेक केली आणि ती जर फॉल्स आली तर फॉल्स आल्यानंतर तुमचा व्हाईल लूप डायरेक्ट एंड होईल, व्हाईल लूप डायरेक्ट टर्मिनेट होईल. काही शंका? म्हणजे तोपर्यंत तुमची कंडिशन चेक होत राहील, तोपर्यंत चेक होत राहील जोपर्यंत ती फॉल्स येत नाही. जोपर्यंत तुमची कंडिशन
टेस्ट केल्यानंतर ट्रू येत राहील तोपर्यंत तुमची जी स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट होत राहील. आणि एकदा तुमची कंडिशन फॉल्स आली का तुमचा व्हाईल लूप डायरेक्ट टर्मिनेट होईल. अशा पद्धतीने हा व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे. चला याच्या रिलेटेड आपण एक प्रोग्रामही पाहू सिंपल असा, म्हणजे तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. काय क्वेश्चन आहे, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले फर्स्ट नॅचरल नंबर्स बाय युझिंग व्हाईल लूप. व्हाईल लूपच्या मदतीने फर्स्ट 10 किंवा फर्स्ट 5 असे नॅचरल नंबर तुम्हाला शो अप करायचे. ठीक आहे, आपण फर्स्ट 5 घेऊ. आता असे फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आपल्याला शो अप करायचे. तोपर्यंत तुमचा व्हाईल लूप एक्झिक्यूट होत राहिला पाहिजे जोपर्यंत पहिल्या 5 नॅचरल नंबर्स तिथे एक्झिक्यूट होत नाही. मग जेव्हा 6वी नॅचरल नंबर एक्झिक्यूट व्हायची वेळ येईल त्यावेळी कंडिशन फॉल्स झाली पाहिजे आणि आपला व्हाईल लूप टर्मिनेट व्हायला पाहिजे. बघा, सगळ्यात सुरुवातीला नेहमीप्रमाणे प्रोग्रामिंग इन सी मध्ये पहिले 2 स्टेटमेंट ऍज इट इज आहे. फर्स्ट 2 स्टेटमेंट ऍज इट इज जे लायब्ररी फाईल्सला कॉल्स करतात. हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट. अगेन इथं हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट येते, चुकीने टाईप झालंय ते बाय मिस्टेक. कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच या ठिकाणी तुमचं फंक्शन नेहमीप्रमाणे वाईड मेन. ठीक आहे, आता या वाईड मेन मध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण प्रोग्राम घ्यायचा आहे. स्टार्टिंगला नेहमीप्रमाणे टू क्लिअर द स्क्रीन, क्लिअर स्क्रीनचा मी फॉर्मॅट यूज केला. त्यानंतर इंटिजर. आता इंटिजर मध्ये जे व्हेरिएबल मी यूज करतो आय, तर हे आय कशासाठी यूज करतोय की माझा जो काही नॅचरल नंबरची स्टार्टिंग आहे ती कुठून होते. लक्ष द्या बाळांनो, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. त्यामुळे मी सुरुवातीलाच डिक्लेअर केलं की आय इज इक्वल टू 1, की आय स्टार्ट फ्रॉम 1, आय इनिशियलाइज फ्रॉम 1. ओके, मग मी व्हाईल लूप अप्लाय केला आणि ब्रॅकेटमध्ये कंडिशन प्रोव्हाइड केली. पहा मला किती नंबर पाहिजेत, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स हवेत, म्हणून मी घेतलं आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे माझी कंडिशन आहे की आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. ओके, मग मी त्याच्यामध्ये ना माझं स्टेटमेंट आता प्रिंट करतोय. आता प्रिंट एफ म्हणतो आणि आता मला काय प्रिंट करायचंय, तर मला प्रिंट करायचे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरचा फॉर्मॅट काय आहे, इंटिजर. त्यासाठी मी काय करेल, फॉर्मॅट स्पेसिफायर %d. बरं, आता मग काय होईल, तो काय बघेल 1 हा नंबर बघा बरं का, तो कसा एक्झिक्यूट होईल. तो सुरुवातीला चेक करेल 1 हा नंबर येतो पहिल्यांदा, स्टार्ट फ्रॉम 1 हा नंबर 5 पेक्षा लेस आहे का, आहे, म्हणजे तुमची कंडिशन ट्रू आहे, तो प्रिंट करेल 1. अगेन त्या 1 ला तो काय करेल, खाली इन्क्रीमेंट दिले पहा आय प्लस प्लस, मग इन्क्रीमेंट होईल 1 + 1 2 हा नंबर 5 पेक्षा लेस आहे की नाही, म्हणजे परत इथे कंडिशन ट्रू झाली, परत प्रिंट होईल 2. पण कुठं प्रिंट होईल, /n म्हणजे नेक्स्ट लाईनला 1च्या खाली. ठीक आहे, परत त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होईल 3 5 पेक्षा लेस आहे, अगेन कंडिशन ट्रू, मग तो प्रिंट होईल पुन्हा 3, परत नेक्स्ट लाईनला जाईल आणि इन्क्रीमेंट होईल परत 4, परत 5 पेक्षा लेस आहे, अगेन परत तो 4 प्रिंट करेल नेक्स्ट लाईनला, परत इन्क्रीमेंट होईल 5 अगेन इथं सुद्धा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. मग 5 सुद्धा या ठिकाणी काय राहील, इक्वल राहील. आय ची व्हॅल्यू 5 सुद्धा ऍक्सेप्ट करेल, कंडिशन ट्रू होईल, तो प्रिंट करेल 5 आणि नंतर पुन्हा तो नेक्स्ट लाईनला जाईल आणि इथं काय करेल, पुन्हा एक इन्क्रीमेंट करेल, मग नंबर येईल 6 इज ग्रेटर दॅन 5, म्हणजे कंडिशन फॉल्स झाली आणि तुमचा व्हाईल लूप टर्मिनेट झाला. आणि इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला हे पूर्णचे पूर्ण जे काही आउटपुट आहे त्या ठिकाणी स्क्रीन होल्ड करण्याकरता आपण यूज केलं गेट ch. ह्या प्रोग्राम लक्षात आला की एकंदर. चला व्हाईल लूपचा हा प्रोग्राम लगेच रन करून पाहू. अगेन इकडे पहा, फर्स्ट 5 नंबर्स, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स बाय युझिंग व्हाईल लूप. व्हाईल लूपच्या मदतीने तुम्हाला फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करायचे. ओके, आता यासाठी सुरुवातीला नेहमीप्रमाणे कुठलाही प्रोग्राम सी मध्ये जो आपण हे करतो त्यामध्ये सुरुवातीला काय करतो, हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच, हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच, हे लायब्ररी फाईल्स आहेत, त्या कॉल केल्या. नेहमीप्रमाणे फंक्शन घेतलं वाईड मेन, ज्यामध्ये आता आपण आपला प्रोग्राम लिहिणार आहोत. सुरुवातीला क्लिअर स्क्रीन करतोय मी, जेणेकरून अगोदरचं जे काय माझं आउटपुट असेल ते कम्प्लिटली क्लिअर व्हावं. ठीक आहे, क्लिअर स्क्रीन केलेलं आहे सेमीकोलॉन देऊन. नंतर मी इंटिजर ऍज्युम करतो, इंटिजर घेतो बाळांनो, इंटिजर घेतो आय ची व्हॅल्यू जस्ट स्टार्ट फ्रॉम 1 बिकॉज नॅचरल नंबर्स आर स्टार्ट फ्रॉम 1. ठीक आहे, सेमीकोलॉन. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता तुम्ही व्हाईल लूप अप्लाय करण्यासाठी रेडी आहात, मग या ठिकाणी तुम्ही व्हाईल लूप अप्लाय करू शकता. व्हाईल लूप, आता व्हाईल लूप मध्ये
काय प्रोव्हाइड करतो रे आपण सुरुवातीला? फक्त कंडिशन प्रोव्हाइड करतो. काय कंडिशन आहे की नॅचरल नंबर, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स मीन्स आय ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ठीक आहे, आय ची व्हॅल्यू कंडिशन प्रोव्हाइड केली त्यांनी, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5. चला व्हाईल लूप मी लिहिलेला आहे. आता व्हाईल लूप मध्ये मला माझं स्टेटमेंट प्रिंट करायचंय. स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी मी पुढे आलो आणि त्यासाठी यूज केलं प्रिंट एफ. ठीक आहे, प्रिंट एफ घेतलं, ज्यामध्ये आता आपण काय करतोय? पर्सेंटेज डी घेतोय, कारण जे काही नॅचरल नंबर आहे त्यांचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय होतो? इंटिजर. जो पर्सेंटेज डी आहे ऑलवेज नेक्स्ट लाईनला यायला हवं, म्हणून बॅकस्लॅश n तुम्ही घेऊ शकता आणि मग प्रिंट. म्हणजे काय की तुमचा जो नंबर प्रिंट होईल तो नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल ऑलवेज, नाहीतर ते एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये 1 2 3 4 5 येतील. ठीक आहे, त्यानंतर कॉमा देऊन स्पेसिफाय करा की ती व्हॅल्यू आय ची आहे. ठीक आहे, स्पेसिफाय केलं पहा प्रिंट एफ मध्ये, ती व्हॅल्यू आय ची असं. त्यानंतर प्रिंट एफ नंतर आपण काय करतो? इन्क्रीमेंट, की आय ची जी व्हॅल्यू 1 पासून ती 5 पर्यंत कितीने इन्क्रीमेंट व्हायला हवी? 1 ने, मीन्स आय प्लस प्लस. ठीक आहे, इन्क्रीमेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे, स्टेटमेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कंडिशन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आता मी माझा व्हाईल लूप या ठिकाणी कंप्लीट करतो. दिस इज व्हाईल लूप. त्याच्यामध्ये प्रिंट करणार स्टेटमेंट आणि इन्क्रीमेंट दोन्ही पण या ठिकाणी मी शो केलेले आहे. एनी डाऊट? व्हाईल लूप झाला. आता मी काय करू शकतो? टू होल्ड द स्क्रीन गेट CH करू शकतो. ओके ओके, गेट CH मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी माझा पूर्ण प्रोग्राम लिहून झालेला आहे. काय डाऊट असल्यास विचारा या प्रोग्राम मध्ये. प्रोग्राम टू प्रिंट द फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स बाय युझिंग व्हाईल लूप. व्हाईल लूप या ठिकाणी कंडिशन अप्लाय केली. व्हाईल लूप तोपर्यंत रन होत राहील, तोपर्यंत तो स्टेटमेंट एक्झिक्यूट करत राहील व्हाईल लूप, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. फॉर एक्झाम्पल आय ची व्हॅल्यू स्टार्टला जर 1 आहे तर तो इथे येईल. 1 ची व्हॅल्यू 5 पेक्षा लेस दॅन आहे तर म्हणजे कंडिशन ट्रू झाली, मग तो प्रिंट करेल 1 आणि नंतर 1 प्रिंट झाल्यानंतर तो बघेल की 1 मध्ये इन्क्रीमेंट करेल 1 ने म्हणजे 2. मग हा 2 परत इकडे येईल. 2 व्हॅल्यू ही 5 पेक्षा लेस दॅन आहे, म्हणजे लेस दॅन आहे म्हणजे 5 पेक्षा 2 हा नंबर छोटा आहे, मग कंडिशन ट्रू होईल. परत तो 2 ला प्रिंट करेल नेक्स्ट लाईनला, बॅकस्लॅश n यूज केल्यामुळे नेक्स्ट लाईनला अगेन 3 अगेन 4 अगेन 5. पण जेव्हा 6 येईल, 6 इज अ ग्रेटर दॅन 5, मग कंडिशन फॉल्स होईल आणि त्यावेळी व्हाईल लूप तुमचा टर्मिनेट होईल. या ठिकाणी सेमीकोलन देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, रन करून पाहूयात. रन व्हायला हवा आणि रन झालेला आहे. 1 2 3 4 5 फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आपण प्रिंट करण्यासाठी जो प्रोग्राम होता तो इथे घेतलेला आहे. ठीक आहे, ओके, जस्ट 1 मिनिट. तर अशा पद्धतीने आपण जर फर्स्ट 10 नॅचरल नंबर जरी घेतले तर तुम्ही घेऊ शकता फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. ओके, फर्स्ट 10 नॅचरल नंबर पाहिजे असतील तर तुम्हाला इथे काय करावं लागेल? फक्त ही आय ची व्हॅल्यू ग्रेटर लेस दॅन ऑर इक्वल टू 10 करावी लागेल आणि मग प्रोग्राम रन करावा लागेल. मग 1 to 10 पर्यंत येईल. ओके, एनी डाऊट? मग अशा पद्धतीने तुम्हाला जितक्या नंबर नॅचरल नंबर्स हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही हे प्रोग्राम रन करू शकता. काय डाऊट असल्यास नेक्स्ट लेक्चरला मला विचारावा. हा प्रोग्राम एक्झामला भरपूर वेळा आलेला आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन प्रोग्राम बरोबर. बाय मुलांनो. Like, share and subscribe. Thanks for watching.